नमस्कार मंडळी. बुक टॉक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या बरोबर आज आहेत श्री कुलकर्णी. श्री कुलकर्णी यांनी पदार्थ विज्ञानात MSc केलेलं असून व्यवसायाने ते लघु उद्योजक आहेत. इतिहासाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी इतिहासात MA ही पदवी देखील संपादन केली. परदेशातील अपरिचित अशा ऐतिहासिक व्यक्तींविषयी त्यांनी अनेक लेख लिहिले असून हे लालित्यपूर्ण लेख नामवंत नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचं लेखन अभ्यासपूर्ण, संशोधन आधारित आणि वाचकांना विचार प्रवृत्त करणारं आहे. तर आज आपण बोलणार आहोत ते त्यांच्या आजच्या दिवशी इतिहासाच्या पानांमधून या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल. या पुस्तकात त्यांनी वर्षातील प्रत्येक दिवसाशी संबंधित 365 ऐतिहासिक घटनांचा अभ्यासपूर्ण आणि रंजक आढावा घेतला आहे. या पुस्तकाखेरीज त्यांची द मराठाज आणि जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं ही उल्लेखनीय पुस्तकं आहेत. तर आज बोलूया त्यांच्या आजच्या दिवशी इतिहासाच्या पानांमधून या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक वाचल्यावर मला जाणवलं की कितीतरी गोष्टींमागे कधी आंतरिक उर्मी, कधी एखादा साधा सोपा विचार किंवा एखादी गरज असू शकते. अनेक गोष्टी ज्या आपण आज सहज म्हणून वापरतो, गृहीत धरतो, त्यासाठी कोणीतरी विचार करून काही ठोस काम केलेलं आहे. या व्यक्तींविषयी, या घटनांविषयी, शोधांविषयी, कामगिरीविषयी आपण श्री कुलकर्णी यांच्याशी बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. बुक टॉक मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं पुस्तक वेगळं आहे आणि माहितीपूर्ण तर आहेच, तर त्याबद्दल तुमच्याकडून समजून घ्यायला आवडेल. तर हे पुस्तक लिहिल्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तर मला असं विचारायला आवडेल की सामान्य माणसांनी आंतरिक उर्मीतून या केलेल्या कृती आहेत किंवा शोध आहेत, कलाकृती आहेत, प्रवास, घटना, तर याबद्दल लिहावं असं तुम्हाला कधी वाटलं? इतिहासाचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की बहुतांश इतिहास हा सामान्य माणसांनीच घडवलेला आहे. म्हणजे राजवटी किंवा युद्ध, राजे यांचा मुळे इतिहास घडला असतो, तो एका बाजूला असतो. पण त्याच्यापेक्षा बरं. जास्त इतिहास हा सामान्य माणसांनी घडवलेला आहे. आणि त्यांनी जे घडवलेला इतिहास जो आहे तो जास्त विचार प्रबोधक आणि रंजक असा आहे. तर त्याविषयी मला जाणून घ्यायला पहिल्यापासूनच आवड उत्पन्न झाली होती की आपण हे जाणून घ्यावं असं मला वाटत होतं. आणि त्यांना सुचलेल्या कल्पना आणि त्या त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या त्या सत्यकथांनी मला खूप आकर्षित केलं. नंतर त्या वाचकांपर्यंत पोचाव्या असं साहजिकच मला वाटलं. आणि त्यातून ही कल्पना डोक्यात आली की आता आपण हे करायला पाहिजे. आणि मग मी ती सुरुवात केली. त्यामुळं त्यांच्या ह्याच्यामध्ये केवळ सामान्यांनी लावलेले वैज्ञानिक शोध हे तर आहेत, पण शिवाय आईस्क्रीम कोन किंवा वेफर्स अशा सारख्या खाद्यपदार्थांचा शोध कसा लागला आणि ते एखाद्या कुठल्या तरी सुचलेल्या एखाद्या कल्पनेतनं ते कसे निर्माण झाले याविषयीच्या पण कथा आहेत. शिवाय काही माणसांनी केलेल्या साहसिक कृत्य आहेत की ज्याच्यामध्ये इतर कोणी केली नसती, पण त्यांना वाटलं की आपण हे करून पाहावं. अशा गोष्टी पण त्याही इतिहासच म्हणायला पाहिजेत, कारण त्या अशा याच्यापूर्वी कधी घडलेले नव्हते. त्यामुळे त्या घटना पण त्याच्यात माणसाचे व्यक्तिमत्व त्याचं जे असतं ते सर्व दिसतं, प्रतिबिंबित होत असतं. आणि त्या इतिहासाला त्यामुळे एक वेगळं मूर्त स्वरूप आलेलं असतं. खरंच तुम्ही या सगळ्याचा विचार करून त्याचं संशोधन करून हे पुस्तक संपादन केलं, ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. या पुढे जाण्याआधी मला असं तुम्हाला विचारायला आवडेल की सामान्य माणसाची व्याख्या तुम्ही कशी कराल? हो. सामान्य माणसाची व्याख्या करायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की त्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि साधनं ही उपलब्ध नसतात सहज. अशी सामान्य माणसं असतात. ज्यांच्याकडे सत्ता असते, साधनं असतात आणि संपत्ती असते ते आपण म्हणू शकतो ते काही करू शकतात. पण ही जी सामान्य माणसं आहेत ज्यांच्याकडे या अशा कुठल्याही गोष्टींचा त्यांना आधार नसताना देखील त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं मला याचं जास्त अप्रूप वाटतं.
आणि म्हणून मला असं वाटलं की आता ही सामान्य माणसं जी आहेत ती आउट ऑफ द बॉक्स विचार करणारी माणसं असतात आणि त्यांची एक वेगळीच मानसिक त्यांची ताकद असते. आणि शिवाय हे आउट ऑफ द बॉक्स केलेल्यानंतर आपण जो विचार केलेला आहे त्याच्याविषयी या माणसांना दुर्दम्य आत्मविश्वास असतो, असं की आपण जे विचार केलेला आहे हा अतिशय योग्य आहे आणि हे करूनच पाहायला पाहिजे, अशा एका उर्मीतनं ते पुढे जातात आणि ती कृती करतात. त्यामुळे मला ही जे असते ना हे खूप अभूतपूर्व असे गोष्टी याच्यातनं घडलेल्या आहेत, शोध लागलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे मला हे जास्त हा इतिहास अ, आम्हाला पूर्वी त्याच्यामध्ये एक सब ऑल्टरन हिस्ट्री म्हणून फार महत्वाचा इतिहासाचा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये हेच बरं. सामान्य माणसांच्या इतिहासालाच जास्त प्राधान्य दिलेलं असतं. त्यामुळं मला ते जास्त आकर्षित करणारं वाटतं आणि म्हणून मी ते लिहिलंय. वा, खूपच छान सांगितलं तुम्ही. पण याची सुरुवात कशी झाली ते सांगा. ती थोडीशी गमतीशीर गोष्ट आहे. आपल्या करोनाच्या काळात लॉकडाऊन झाला असताना लोक फ्रस्ट्रेट झालेली होती. त्यांना काय करावं आयुष्यात, बऱ्याच जणांना हे पहिल्यांदाच असं काहीतरी अनुभवायला मिळत होतं आणि मग त्यातून फार काही चांगलं निष्पन्न निघत नव्हतं. आणि व्हॉट्सअपवरती एकूण जे मेसेज यायचे ते फारच विचित्र आणि काहीतरी असायचे. मग मला असं वाटलं की आपण काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याच मित्रमंडळींना काहीतरी वेगळं वाचायला मिळेल, काहीतरी माहिती मिळेल, अशा गोष्टी जे पॉझिटिव्ह आहेत की ज्याच्यामुळे काहीतरी वेगळ्या विषय चर्चिले जातील, अशा गोष्टी आपण लिहून सकाळी सकाळी लवकर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट करायच्या की जे चहा पिताना, कॉफी पिताना त्यांना त्या वाचायला मिळतील आणि अगदीच निराशाजनक परिस्थिती जी आजूबाजूला आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वैचारिक प्रेरणा, चालना मिळेल अशी त्याच्यामध्ये इच्छा होती आणि तशातनं मी हे सुरुवात केली. पण मग हे एकदा जेव्हा यायला लागलं तेव्हा मला फीडबॅक जे यायला लागले लोकांकडनं, जे यायला लागले ते रोज सकाळी उठून वाट बघायचे की हे माझं आमचं कधी आज आलं नाही, काय झालं किंवा काय, असं मला मागे लागायचे. आणि मग थोडाफार उशीर झाला तरी त्यांना ते सहन व्हायचं नाही, ते सकाळी सकाळीच लागायचं. मग हा फीडबॅक बघितल्यावरती मला लक्षात आलं की अरे हे लोकांना खूप आवडतंय आणि मग आपण हे तर करूया. आणि मग नेटाने मला ते 365 दिवसाच्या कथा करायच्या होत्या रोज एकाची. तशा ह्याच्यात मग मला ही प्रेरणा मिळाली की लोकांना हे आवडतंय म्हणण्यावरती आपण हे करूया आणि त्याच्यातनं हे घडत गेलं. मग त्याचं पुढं त्याचं पुस्तक रूप तर आलं का लोकही मागं लागली की नाही हे पुस्तकात यायला पाहिजे, पुस्तक रूपात. आणि म्हणून मग हे पुस्तक प्रकाशित झालं. नाही, हे खूपच म्हणजे प्रेरणादायीच आहे की, कारण ह्याच्यात बराच अभ्यास आहे, संशोधन, आणि त्याचं पुन्हा कथेत रूपांतर करायचं ही सोपी गोष्ट नाही. पण मग हा संशोधनाचा प्रवास कसा होता, कसं म्हणजे ती प्रोसेस, ती प्रक्रिया ऐकायला मला आवडेल. काय मी हे अचानक सुरुवात केली. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे कसं असतं अशा गोष्टीमध्ये काहीतरी बँक तयार झालेली असते, काहीतरी आधीचा आपल्याला थोडंसं असतं, म्हणजे आपल्याला एक ब्रीदिंग स्पेस किंवा काहीतरी वेळ मिळतो की ज्याच्यातनं आपण पुढचं शोधूया. पण हे मी अचानक सुरुवात केल्यामुळे काय झालं होतं, माझ्याकडे असं आधीचं काहीच नव्हतं. त्यामुळं रोज मला दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटना या वेगवेगळ्या सोर्सेस मधनं बघायला लागायच्या की कुठल्या कुठल्या घटना या दिवशी घडलेल्या आहेत. आणि मग त्या घटनांमधली मला जी आवडणारी, म्हणजे ज्याच्यात सामान्य माणसं किंवा अशी काहीतरी वेगळी कृती आहे की जी कोणालाही माहिती नाही त्याची बॅकग्राऊंड, अशा गोष्टी निवडायच्या आणि मग त्या निवडून मग त्या रंजक भाषेमध्ये त्या परत लिहायच्या. आणि मग ते लिहिताना मला दोन्ही भाषांमध्ये लिहायला लागत होतं, इंग्लिश आणि मराठी, कारण व्हॉट्सअपवरती इंग्लिश मागणारे लोक पण होते, मराठीचे पण होते, त्यामुळे त्या दोन ह्याच्यात करायला लागायच्या. मग ह्याच्याबरोबर सपोर्टिव्ह म्हणजे विश्वासार्हता वाढण्यासाठी त्याला अनुषंगाने असलेली छायाचित्र, इतर डॉक्युमेंटेशनचे फोटोग्राफ्स करून ते त्या गोष्टीबरोबर जोडणं, हे पण करणं आवश्यक असायचं. त्यामुळे माझे रोज हे सगळं करताना जवळजवळ 6 ते 7 तास मला लागत होते याच्यात. म्हणजे ती गोष्ट निवडून त्याच्यात परत हे लिखाण करून मग ते सगळं करून मग पोस्टिंग करायचं, याला 6 ते 7 तास मला लागायचे. पण नंतर असं लक्षात यायचं की अरे
हा ह्याच्यामुळे मला समाधानच जास्त मिळत आहे, म्हणजे त्रास होण्यापेक्षा ते एक सॅटिस्फॅक्शन लेवल खूप हाय होती त्याची, आणि ते बरोबर. होत गेलं. म्हणजे ही सुद्धा तुम्ही जे म्हणता सामान्य आंतरिक उर्मीतून हे सगळे केलेले शोध आहेत. तर हे काम सुद्धा तुम्ही मला वाटतं आंतरिक उर्मीतनच केलं. हो, तसं म्हणायला हरकत नाही. वा, खूपच छान. आणि हे काही सोपं नाहीये, म्हणजे एवढा वेळ तुम्ही दिवसाचा घालवलात, अनुवाद त्याच्यात आहे, पण कुठलंच हो. काम सोपं नाहीये. छानच. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची यामध्ये निवड केलेली आहे. म्हणजे राजकीय व्यक्ती, समाज सुधारक, शास्त्रज्ञ, कलाकार, शिवाय खाद्यपदार्थांच्या निर्मितीमागील कथा. तर या पुस्तकात कोणत्या कथांचा समावेश करावा आणि कोणत्या वगळाव्या, तर हे कसं तुम्ही ठरवलं असेल, असं असं मला प्रश्न पडला. अं, काय आहे तसं पाहायला गेलं ना, तर मला मी जसं म्हणलं तसं की हम्म. सामान्य माणसांनी घडवलेली कथा ही पहिली केंद्रबिंदू असायचा. आणि बरं. त्याच्यामध्ये त्याचं काहीतरी विलक्षण वेगळी काहीतरी गोष्ट त्याच्यामध्ये, माणसाच्या त्या व्यक्तीची कॅरेक्टर, त्याची सायकोलॉजी, त्याची एकूण अवस्था, हे सगळी त्याच्यातनं दिसायला पाहिजे, हे बेसिक असायचं. त्यामुळं मी निवड करताना हा पहिला बिंदू जो होता तो हा असायचा की ह्याच्यामध्ये आपल्याला या ज्या असंख्य घटना घडलेल्या असतात, पण त्याच्यातली शोधून काढून त्याच्यामध्ये माणसाचं सायकोलॉजी, ह्युमन एलिमेंट ज्याला आपण म्हणतो, ते ज्याच्यामध्ये प्रकर्षाने पुढे येईल अशा गोष्टी मी निवडत गेलो. त्यामुळे आणि हे वेगवेगळ्या विषयांचं करायला पाहिजे होतं, कारण एकाच विषयातली लोकांचं असं नसतं, त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक वेगवेगळी कामगिरी करून गेलेले आहेत. त्यामुळे ही सगळी क्षेत्र आपण जेवढी ह्याच्यामध्ये आणू शकू, तेवढी त्याला एक काय म्हणू, विस्तृत होईल ते, आणि त्याला एक वेगळी डायमेन्शन मिळेल असं वाटलं. खरंय, कारण वाचताना जाणवतं की इतकं वैविध्य आहे विषयांचं, की त्यांनी सुद्धा आश्चर्य वाटतं की बापरे, म्हणजे तुम्ही केवढं काम केलेलं आहे हे शोधायचं, की लोकांनी काय काय काम केलेलं आहे. हो ना. मग आता या सगळ्या कथांबद्दल आता विचारते, की या कथांमधली सगळ्यात आश्चर्यकारक कथा तुम्हाला कोणती वाटते? अं, तसं पाहायला गेलं ना, तर सगळ्या कथा ह्या आश्चर्यकारकच कथा आहेत, कारण बरोबर. तसं आधी कधी घडलेलं नसतं, आणि त्यामुळं हा. आपल्याला वाटतं की अरे, हे करण्यामागची त्याची जी माणसाची, त्या व्यक्तीची प्रेरणा, त्याला ते सुचणं, हम्म. आणि त्यांनी ते पूर्णत्वास नेणं आणि त्याला आकार देणं, ही गोष्ट अतिशय वेगळी असते. आणि त्यामुळं मला या सगळ्या आश्चर्यकारकच वाटतात, या घटना घडलेल्या आहेत त्या. त्यामुळं सगळ्याच घटनांविषयी मला अतिशय मी अचंबित झालो होतो, म्हणजे ते जाणून घेतानाच की अरे, हे पण हे झालेलं आहे, हे पण केलंय, या लोकांना हे असं का करावं असं वाटलं, अशा सगळ्या विचारातनं ते आलं. त्यामुळं त्याच्यात वैविध्य बरोबर. पण आलं, म्हणजे आणि वेगळा भाग आला त्याच्यात सगळा ते. बरोबर आहे, सगळ्याच आश्चर्यकारक घटनाच आहेत हो. तसं पाहिलं तर. हम्म. या पुस्तकातील कोणती कथा तुम्हाला अपघाती प्रतिभा या कल्पनेचं सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते असं वाटतं? अपघाती प्रतिभा असं आपण म्हणलं ना, तर वेगवेगळ्या गोष्टी असतात. ॲलन लेन सारखा माणूस, असं पुस्तक व्यवसायामध्ये काम करणारा, आणि सहज फुटपाथवर बसला तर ते म्हणलं की अरे, आता पुस्तकांना जरा थोडस तो व्यवसाय मंदीत चाललेला आहे, आणि पुस्तकांच्या किमती कमी व्हायला पाहिजेत, तर ते लोक घेतील. आणि हा सगळा त्याचा विचार चालू असताना तो म्हणला की आपण पुठ्ठा बांधणीच्या ऐवजी कागदाच्या बांधणीमधले जे पुस्तकं जर आणली, तर आपल्याला खर्च वाचेल. आणि हा विचार त्याला फुटपाथवर सुचला, आणि त्याच्यातनं पेंग्विन पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. तर ही जी पेंग्विनची जी पुस्तकं आहेत, ही पहिली जी त्याला आहे, ती कल्पना जी सुचली की पेपरबॅक एडिशन काढायला पाहिजे हार्ड बाउंडच्या ऐवजी, ही कल्पना ॲलन लेनला फुटपाथवर सुचली. आता हे अपघातीच म्हणलं पाहिजे. तशीच घटना दुसरी म्हणजे अगदीच वेगळ्या प्रकारे घडलेली घटना आहे, म्हणजे मेरी अँडरसन सारखी साधी बाई होती. एका दुसऱ्या गावात गेल्यावरती ट्रॅम मधनं प्रवास करताना पाऊस आला, आणि त्याला त्या ट्रॅमच्या ड्रायव्हरला पुढचं दिसत नव्हतं. तर तिला वायपरची कल्पना सुचली की अरे, त्याच्यावरचं पाणी काढायला आपल्याला काहीतरी योजना केली पाहिजे. तिने ते गॅजेट बनवलं, आणि तिच्या हयातीमध्ये ते ऍक्सेप्ट झालं नाही, कोणाला ते त्याचा उपयोग वाटला नाही, असं म्हणजे तिच्या सुरुवातीला. पण वायपरचा शोध हा मेरी अँडरसनला ह्या अशा प्रवासात लागला. लिओ झिलार्ड या नावाचा एक सायंटिस्ट, खूपच
म्हणजे त्यांनी अणुशास्त्रामध्ये खूप संशोधन केलं असं सगळं. तर त्यात तो असा प्लॅटफॉर्मवरती ह्याच्यावरती विचार करत असताना त्याला असं त्यांनी रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टचं एक भाषण ऐकलं होतं आणि त्याच्यातनं त्याला विचार करायला सुरुवात केली. त्याला असं जाणवलं की नाही, ह्या आपण अणूचं विघटन आणि वेगळ्या पद्धतीत केलं ना तर खूप आपल्याला ऊर्जा मिळेल. आणि हे त्याला ते असा विचार करताना अचानक रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती उभा असताना सुचलं. आणि मग ते त्यांनी सगळं हे केलं आणि त्याचा ती जी कन्सेप्ट आहे त्याच्यात ना ॲटम बॉम्ब निर्माण झाला. की हो, म्हणजे त्यांनी बर. अणुऊर्जा तर झालीच, पण ते हो, ॲटम बॉम्ब सारखी देखील गोष्ट ही या झिलार्डला सुचलेल्या त्या कल्पनेतनं निघाली. त्यामुळे हे सगळे जे होते ना हे असं अपघाती, म्हणजे असं बसून असा विचार करत बसलाय आणि मग काहीतरी त्याला सुचलं असं नाही झालेलं. ते असं सहज चालता चालता रोजच्या जीवन जगता जगता सुचलेल्या कल्पना आहेत त्या. त्यामुळे ह्या अशा बरोबर. बऱ्याच अपघाती कल्पना असतात की ज्याच्यामुळं काहीतरी वेगळं हम्म, निर्माण होतं. बरोबर आहे. आणि अर्थात याच्यात पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही समावेश आहे, नाही हो, का? हो. जे स्त्रियांनी का पण असं आपल्याला काही वाटणार नाही, लक्षात येणार नाही, इतकी अफाट कामगिरी करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये काही जर उदाहरणं द्यायची झाली तर हेडी लमार नावाची हॉलिवूड मधली अतिशय सुंदर, स्वरूपवान आणि अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री होती. आता त्या हेडी लमारला असंच अभिनय करता करता काही म्हणजे प्रोडक्शन करताना, सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करताना तिला एक अशी कल्पना सुचली, एक सायंटिफिक कल्पना सुचली. ती तिने परस्यू केली आणि त्याच्यातनं तिला काही एक शोध लागला. तर तिने जे ते सगळं शोधून काढलेलं होतं ते आजच्या वायफाय, ब्लूटूथ आणि जीपीएस यांचं मूळ आहे. त्यामुळे वायफायचा हम्म, कोणी बर. लावला, ह्या कल्पना कुणाच्या याच्यावरती उभारलेली आहे तर ती हेडी लमारच आहे. आता हे हेडी लमारचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, आता आपण रोज वापरतो, वायफाय वापरतो, जीपीएस तर रोज चालू असतं, ब्लूटूथ वापरतो, पण ह्याच्या मागे हेडी लमारचं कॉन्ट्रीब्युशन हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. आणि ती एक स्त्री आणि हॉलिवूडची ऍक्ट्रेस, म्हणजे तिला हे काय करायची खरं गरजही नव्हती, पण ते तिला सुचलं बरोबर. आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तिने हे केलं. तशी एक ड्र्यू नावाची एक साधी बाई घरात राहणारी, तिच्या शाळेत जाणारा मुलगा म्हणून काहीतरी सांगत आला की नाही अशा काही काही गोष्टी होऊच शकत नाहीत असं सगळं. ती म्हणली असं जगात घडू शकत नाही, असं काही नाहीये, माणूस काही करू शकत नाही. आणि मग तिने संकल्प सोडला आणि ती टाईपरायटरवरती तिने 1 ते 10 लाख आकडे, 1, 2, 3, 4, 10 लाखापर्यंतचे आकडे करून त्याला दाखवले की बघ हे करू शकतो आपण. आता बापरे. हे हे एक ऐतिहासिक घटना आहे की हे टाईपरायटरवरती हे खरंच. असं करून दाखवणं आणि त्यासाठी वेळ खर्च करणं, हे सगळं करणं. हो. पण हे ते हिचं आहे, कामच आहे. आणि ॲनी जम्प नावाची एक होती, हा. ती तर काही त्याच्यात शिकलेली पण नव्हती, काही नाही. पण तिला असे ती ऑब्झर्वेटरी मध्ये वगैरे काम करायची. तिथं टेलिस्कोप मधून आलेले फोटोग्राफ्सच्या प्लेट समोर ठेवलेल्या असायच्या आणि ती अशी भिंगाच्या साह्याने ते फोटोग्राफ मधले एक एक तारा बघायची आणि त्याच्यावरनं त्या ताऱ्याचं वर्गीकरण ती करायची की ह्याची एनर्जी याच्या मागे निघणारी किंवा हे जे आहे हे किती आहे. आणि असे जवळजवळ 3 लाख ताऱ्यांचं वर्गीकरण तिने केलंय. बापरे. कमाल आहे. हा, त्यामुळे ह्या महिलांनी खूप मोठ्या मोठ्या हो. कामगिरी केलेल्या आहेत याच्यामध्ये. आणि त्या पण अशाच केल्या ग्रेट. की स्वतःहून त्यांना काही त्याच्या मागे हे काही नव्हतं की आपल्याला याच्यातनं काय मिळेल किंवा काय, असं काही नव्हतं. पण हे हो, करायचं या जिद्दीने त्यांनी ते केलं. खरंच कमाल आहे. यापैकी तुम्हाला विशेषतः भावनिक वाटली अशी असं कोणतं संशोधन किंवा कामगिरी, असं काही, अशी काही उदाहरणं सांगा ना. अशा भावनिक वाटणाऱ्या बऱ्याच आहेत, पण त्यातलं सगळ्यात हा. मला फार हृदयाला भिडलेलं आहे ते म्हणजे लुई ब्रेलचे संशोधन. हा लहानपणीच त्याला स्वतःला डोळ्याला इजा झाली होती आणि त्याच्यामध्ये तो पूर्ण अंध झाला होता. आणि मग पुढं त्याला करता करता ही जी अंध स्थितीमध्ये त्यांनी ही ब्रेल भाषा आपली जी आहे, अंध लोकांसाठीची, दृष्टीहीनांसाठीची जी लिपी आहे ती त्यांनी स्वतः डेव्हलप केली. आता हे त्याला जाणवलं की अरे मलाही वाचता आलं पाहिजे, मला कुठलंही, मग मला वाचता येईल असं काय, हे कसं मी वाचू शकतो, अशातनं त्यांनी ती केली.
आणि खूपच त्याचं म्हणजे हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन एका पद्धतीने म्हणलं पाहिजे. मोठं, आणि बरोबर. पुढं कसं काय त्याला हयातीमध्ये त्यांनी ही आपली जी केलेली पद्धत होती, लेखन पद्धत, ती त्यांनी सरकारला दिली, हे केलं ते केलं, पण त्याला मान्यता मिळू शकली नाही. आणि तो गेल्यानंतर 2 वर्षांनी सरकारने त्याची ती पद्धत स्वीकारली आणि आता ती सगळीकडे रूढ झालेली आहे. तर हे जे आहे खरंच. जुई ब्रेलचं हो, अतिशय टचिंग आहे. आणि ही फार हो. कोणाला माहितीही नसतं असं की त्यांनी कुठल्या पद्धतीने ते केलं. हम्म. म्हणजे आपण खरंच. ब्रेल लिपी म्हणतो, त्याचं नाव दिलं त्याला, पण ही त्यांनी स्वतः हो. अंध असताना, दृष्टीहीन असताना ती हम्म. केलेली तयार. आता आपल्याला ब्रेल लिपी खूप परिचयाची झाली आहे हो, सगळ्यांनाच. आता पण सगळीकडेच आपल्याला ती कॉमन झाली. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त. खूप साहित्य आलंय आणि या या दृष्टीहीन लोकांना त्यांनी खूप म्हणजे समाजाच्या परत जवळ आणलंय की त्यांना वाचता येतं त्यांच्या बरोबर. त्यांच्या ह्यानी. कोणावरती अवलंबून राहू लागावं लागत नाही. नाही, हे फार मोठं नाही. त्याच्यामधलं योगदान आहे. निश्चितच खरंय. सुरुवातीला वैज्ञानिक समुदायाने नाकारलं किंवा त्याची खिल्ली उडवली. असा एक शोध तुम्ही वायपरचा सांगितला. हो. तर तसे आणखीन थोडे सांगा ना. अं, खिल्ली असं म्हणता येणार नाही. पण काही 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 गोष्टी अशा आहेत की ज्या तेव्हा ऍक्सेप्ट झाल्या नव्हत्या, लगेच लोकांनी ऍक्सेप्ट केल्या नव्हत्या. आणि नंतर मग त्या पटल्या लोकांना आणि नंतर ते करू शकले लोक. असे मान्य बरेच झालं. शोध लागले हं. की ज्याच्यामध्ये सुरुवातीला लोकांना असं काही त्यातलं जाणवलं नाही मोठेपणा, पण नंतर ते होऊ शकलं. जोसेफ प्रिस्टली यांनी ह्याचा ऑक्सिजनचे याचे शोध लावले. त्याचं हो. घर नंतर जाळण्यात आलं होतं, समाजविरोधात त्याला ठरवण्यात आलं होतं. असंच असं खूप गोष्टी. म्हणजे आता उदाहरणार्थ एका आपण गॅलिलिओचं पण उदाहरण बघू शकतो की ज्याच्यामध्ये गॅलिलिओने सांगितलं की ही सूर्य केंद्रित व्यवस्था आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि चर्चचं म्हणणं होतं की नाही, पृथ्वीमध्ये आहे आणि बाकी सगळं तिच्या भोवती फिरत आहे. आता गॅलिलिओने ठासून सांगितल्यावरती चर्चने त्याला शिक्षा केली होती आणि शेवटी त्याला नजरकैदेत राहावं लागलं होतं आणि कन्फाइनमेंट मध्ये. आणि पण तरी त्यांनी त्याचं ते सोडलं नव्हतं, कारण त्याला माहिती होतं मी करतोय ते बरोबर आहे. आता ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना, ह्या त्यांना खरंच आहे. सिद्धी त्यावेळेला मिळू शकत नाही, पण ही नंतर नाही. आता खूपच म्हणजे आता सगळंच बदललं. म्हणजे इनफॅक्ट नंतर आता काही वर्षापूर्वी चर्चने नोट प्रस्तुत केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गॅलिलिओवरती घेतलेली ऍक्शन ही आमची चूक होती. हे चर्चने हो. मान्य केलं आता. बापरे, इतकी वर्ष लागली. हो, 300-400 वर्षानंतर चर्चने मान्य केलं की आम्ही गॅलिलिओच्या संदर्भात चूक केलेली नाही. अरे बापरे. अशा कितीतरी घटना असतील नाही. खूप आहेत अशा, खूप गोष्टी घडत असतात. काय पण हे लोकांचं असंच असतं की ते बाकी कशाचा तेव्हा त्यांच्या मनात विचार नसतो. आपल्याला एक पटलेली हम्म. गोष्ट आपण समोर आणायची, मग ती हम्म. ऍक्सेप्ट हो न हो त्यांनी त्यांना हे होत नाही फरक. ती कधीतरी नंतर ऍक्सेप्ट होतेच जर ती योग्य असेल तर. करेक्ट. तुम्ही आता एवढ्या कथा दिलेल्या आहेत पुस्तकात, ते विविध कामगिरींच्या, घटनांच्या, शोधांच्या आहेत. तर त्या कथांमधील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यात कोणते गुण समान होते किंवा त्यांच्या स्वभावांमध्ये कोणतं साधर्म्य होतं असं तुमच्या लक्षात आलं? एक म्हणजे ही सगळी माणसं ना अतिशय मनस्वी स्वभावाची होती. म्हणजे त्याखेरीज हे होऊच शकत नाही. आणि आपल्या विचारांशी ते प्रामाणिक होते सगळेच जण. आणि ते मनात आलेली ही अभूतपूर्व संकल्पना ही आपल्याला लोकांपर्यंत आणायला पाहिजे, यासाठी विपरीत परिस्थितीशी झगडण्याची त्यांची तयारी होती. की कितीही ऑड असली परिस्थिती असली तरी आपण आपला मुद्दा हा जगासमोर आणणं गरजेचं आहे. ही सगळी या लोकांमधली म्हणजे एक कॉमन फॅक्टर ज्याला म्हणतो की हा मला जाणवला की ह्या सगळ्या त्यांच्याकडे काही रिसोर्सेस नव्हते. मी जसं आधी म्हणलं तसं सत्ता, संपत्ती, साधनं ह्या सगळ्याचाच अभाव होता. ती सगळीच त्यांना निर्माण करायला लागले प्रत्येकासाठी लागणाऱ्या. पण त्याच्यामागे त्यांचं हे मनस्वी स्वभाव आणि आपण करतोय त्याच्यावरचा अतिशय आत्मविश्वास होता त्यांच्यामध्ये.
आणि हे मला त्याच्यात जाणवलं की हा समान धागा या सगळ्यांमध्ये आहे, की अरे म्हणजे वा. कुठल्याही वेगळी काम केले त्याच्यामध्ये त्याला आधी त्याचा मनस्वी स्वभाव असायला पाहिजे, आणि त्याला स्वतःला स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी हे करणार आणि माझं करायची इच्छा आहे ते. बरोबर, खरं आहे. त्याशिवाय हातातून एवढं कार्य होतच. होत नाही. मग राजकीय व्यक्तींचे काही वेगळे पैलू तुम्हाला दिसले का? राजकीय व्यक्तींचे पण खूप वेगवेगळे पैलू असतात. आपल्याला त्यांचं एकच पॉलिटिकल किंवा अशा टाईप मधलं दिसतं. पण माझ्या या पुस्तकामध्ये विषयीच्या 2-3 वेगवेगळ्या त्याच्या पर्सनॅलिटी दाखवणाऱ्या, व्यक्तिमत्व दाखवणाऱ्या कथा आहेत. तो एक फार मोठा कुस्तीपटू होता, आणि त्यांनी एका प्रसंगामध्ये त्यांनी जी कुस्ती जिंकली होती, त्याचे बरोबरचे जे सैनिक होते त्यांना फार फायदा मिळाला होता. आणि बर. अमेरिकन कुस्ती संघटनेच्या मध्ये त्याचं नाव तिथं मेन्शन केले, हॉल ऑफ फेम मध्ये अब्राहम लिंकन हा कुस्तीपटू होता, हे मान्य केलेलं आहे. आता हे खूप आश्चर्यकारक हिटलर सारखा आहे. आपण म्हणतो की एवढं त्यांनी नाझी आणि सगळं दुसरं महायुद्ध जगावर लादलं आणि खूप हिंसाचार केला, हे सगळं केलं. पण तो खूप सुंदर चित्र काढायचा, आणि त्यांनी सहज बोलता बोलता एका गाडीचं रेखाचित्र काढलं होतं, आणि ते सांगितलं होतं की माझ्या जर्मन लोकांना अशी गाडी मिळायला पाहिजे. आणि त्या रेखाचित्रावरनं मग एका कंपनीने, जर्मन कंपनी त्यांनी फॉर्म केली, आणि त्यांनी त्या गाडी बरहुकूम एक गाडी बनवली, आणि ती हो. बर. इतकी इतकी प्रसिद्ध झाली. ही गाडी म्हणजे फोक्सवॅगनची बीटल. तिने अच्छा. जगातल्या सगळ्या गाड्यांचं रेकॉर्ड ब्रेक केल्यासारखं तिचा खप झाला. पण ते जे बीटलचं डिझाईन आहे त्याचं रेखाचित्र हिटलरनी काढलं होतं स्वतः, आणि ते रेखाचित्र मी माझ्या या पुस्तकामध्ये त्या कथेबरोबर दिलेलं आहे, हिटलरनी काढलेलं आहे. तर हा वा. राजकीय लोकांचा खूप एक छान. वेगळा पैलू हो. दिसला मला, की जो आपण आता सांगायला पाहिजे असं. हम्म. खूपच छान उदाहरणं दिलीत तुम्ही, आणि महत्वाची. हो. आता कला क्षेत्राशी निगडीत व्यक्तींचं पण आम्हाला सांगा पहिली. कला क्षेत्राशी पण वेगवेगळ्या गोष्टी निगडीत होत्या त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी हा. लेखक, चित्रकार अशा सगळ्यांचे त्याच्यामध्ये उल्लेख केलेलेच आहेत. शिवाय सिने क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामधल्या लोकांचं पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे वॉल्ट डिस्नेची त्याच्यामध्ये कशी त्यांनी सुरुवात केली होती, किंवा गॉन विथ द विंड सारखा लेखिकेचा सिनेमा काढावा, तिने ते का लिहावं, ते पुस्तक लिहावं असं वाटणं, या गोष्टीचं पण त्याच्यात आहे. मेर्लिन मनरोचा एक फार प्रसिद्ध फोटोग्राफ आहे, की तिचं तसं स्कर्ट असा उडत असतो, आणि त्याचं ते स्कल्पचर पण नंतर केलेलं आहे, आणि हा अतिशय हो. जगप्रसिद्ध फोटो आहे. तर तो फोटो बरोबर. कसा काढला गेला, त्याच्या मागची कथा काय होती, आणि ते कुठं उभे होते, आणि मग त्या फोटोग्राफरनी कसं ते केलं, क्लिक केलं, आणि एवढं जगप्रसिद्ध मेर्लिन मनरोचं छायाचित्र कसं पुढं येऊ शकलं, ही पण कथा त्याच्यामध्ये आहे. कला क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता बिथोवन पूर्णपणे बहिरा झालेला होता, किंवा मिल्टन पूर्णपणे आंधळा असताना देखील त्यांनी एवढं मोठं महाकाव्य रचलं. 9वी सिम्फनी करताना बिथोवन तर पूर्ण बहिरा होता, तरी देखील ते स्वर त्याच्या इतके मनात बसलेले होते, भिनलेले होते, की तो ती सिम्फनी करू शकला. या सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पण खरंय. घेतलेल्या. मर्यादा ज्या होत्या, शारीरिक मर्यादा किंवा इतर मर्यादा होत्या, त्या मर्यादा त्यांना जाणवल्या नाहीत, की त्या मर्यादांच्या वरती आपण काहीतरी करू शकतो. हे परत त्याच्यामध्ये स्वतःविषयीचा आत्मविश्वास, एक टॅलेंट तर होतच त्याच्याविषयी, त्याच्याशिवाय काही होऊच शकत नाही. पण आपण बरोबर. आपल्याकडे असलेली बुद्धिमत्ता किंवा आपली क्षमता ही पुढं आणणं, आणि त्या क्षमतेसाठी वापरून काहीतरी करून दाखवणं, ह्याला काय कोणी सांगायला आलं नव्हतं की तुम्ही आता हे करा. नाही. हे आपसूक त्यांच्याकडनं घडत गेलं. त्यांना इतकी ती उर्मी होती की हा. त्यांनी ते केलंच. आता ह्या सगळ्या व्यक्तींपैकी सगळ्या गुमनाम राहिल्या असं नाही, किंवा त्यांना पुढे काही पुरस्कार मिळाले किंवा असं काही तुम्हाला जाणवलं? नाही, या अशा आहेत, या सगळ्या बऱ्याच आहेत की जसं मी गॅलिलिओचं उदाहरण दिलं, की हो. त्याचं म्हणजे त्याचा शेवट असा होईल
कन्फाइनमेंटमध्ये 3 वर्ष त्याला काढावी लागावीत, आणि आणि नंतर 300 वर्ष 350 वर्षानंतर मग चर्चने सांगावं की नाही, तू बरोबर आहे, आम्ही चूक केली तुझ्यावरती हे करणं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या त्यांना त्यावेळेला त्याचा काही लाभ होऊ शकलेला नाही. पण ते नंतर मग ते सोसायटीनी त्यांचं रेकग्नाइज केलं, जसं ब्रेलच्या बाबतीतही झालं. अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या नंतर सोसायटीला पटलं, जगाला जाणवलं की या माणसाने केलेलं हे काम फार मोठं आहे, आणि मग त्याला रेकग्निशन दिलं पाहिजे, त्याला मान्यता दिली पाहिजे. ही नंतर मिळाली. पण या लोकांनी आपल्याला मान्यता मिळायला पाहिजे, आपल्याला त्याच्यातनं आर्थिक लाभ मिळायला पाहिजे, अशा उद्देशाने ह्या कुठल्याच गोष्टी केलेल्या नव्हत्या. अर्थातच. हो. म्हणजे मी आता मला काहीतरी मान्यता मिळायला पाहिजे त्यासाठी मी काहीतरी करतोय, असं कधीच झालेलं नव्हतं. न्यूटनच्या बाबतीत देखील त्याला सर किताब जो दिला गेला तो राजकीय गोष्टींमुळे त्याला दिला गेला होता. अदरवाईज त्याच्या संशोधनामुळे त्याला सर आयझॅक न्यूटन म्हणलं पाहिजे असं घडलेलं नव्हतं. त्यामुळे तो त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करत गेला. मग ते त्याच्या राजकीय लाभ उठवण्यासाठी लोकांनी त्याला सर हा किताब दिला, आणि मग त्याचा उपयोग करून घेतला. खूप छान तुम्ही माहिती सांगितली, आणि मला तर पुस्तक वाचतानाही मजा आली, आणि अजूनही डोक्यात चालू आहे की अरे, अजून काही माहिती याच्याबद्दल आपल्याला मिळू शकेल का, किंवा तुमच्याकडून काही कळू शकेल का, असं वाटतंय. त्यामुळे वाचकांनी तर हे पुस्तक वाचलंच पाहिजे. खूपच सुंदर आहे. वेगळा प्रयत्न आहे हा. असं पुस्तक मराठीमध्ये निघाल्याचं मला तरी माहिती नाही आधी कधी निघाला असेल तर. म्हणजे ह्या 365 दिवसाच्या अशा सगळ्या, आणि भारताबाहेरच्या कुणालाही बऱ्याचशा अपरिचित असलेल्या कथाचा समावेश, सत्यकथा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं एक जरा वेगळापणा आहे त्या पुस्तकामध्ये. निश्चितच. हो. म्हणूनच ते खूप वेगळं वाटतं, आणि प्रत्येक पान उलटताना आश्चर्य वाटत जातं की अरे बापरे, किती लोकांनी काय काय कामं केलेली आहेत. छान वाटतं. धन्यवाद. तर खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही बुक टॉक मध्ये येऊन या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप आभार. तुमचेही खूप आभार की मला माझ्या पुस्तकाविषयी बोलायची संधी दिली आणि माहिती सांगायची संधी दिल्याबद्दल तुमचेही खूप आभार. धन्यवाद. युअर वेलकम. तर मंडळी, डायमंड प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला खूप गोष्टी आवडतील त्याच्यातल्या, आणि खूप नवीन माहिती मिळेल. श्री कुलकर्णी यांची इतरही पुस्तकं आवर्जून बघा, वाचा. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. भेटूया बुक टॉकच्या पुढील भागात. धन्यवाद.